4 महिन्यांपूर्वीच एका कडक IAS अधिकाऱ्याला जिल्ह्याची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली। मग अचानक इतक्या लवकर ती काढूनही घेण्यात आली। याचा त्यांच्या सुरू असलेल्या कारवायांशी काही संबंध आहे का? चांगलं काम करूनही अधिकाऱ्यांची बदली का होते? आणि आता योगायोग असा आहे की या सगळ्याच्या वेळी सरकार राज्यभर अंमली पदार्थांविरोधात मोठी मोहीम आणि स्वतंत्र अँटी नार्कोटिक्स दल उभारण्याची घोषणा सुद्धा करतंय। नेमकं काय चाललंय आणि तुकाराम मुंडे हे नक्की कोण आहेत हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओमधून। पण सुरू करण्याआधी आमच्या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर कमेंट, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। महाराष्ट्रात पुन्हा एकदा IAS अधिकारी तुकाराम मुंडे हे चर्चेत आलेत। कडक शिस्त, नियमांचं काटेकोर पालन आणि कोणताही दबाव न मानणारे अधिकारी अशी त्यांची ओळख आहे। गेल्या 21 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी नागपूर महापालिका आयुक्त, नाशिक महापालिका आयुक्त, सोलापूर जिल्हाधिकारी, पुणे परिवहन, बेस्टचे महाव्यवस्थापक अशा अनेक महत्त्वाच्या पदांवरती कामं केली। पण त्यांची जितक्या कामांची चर्चा झाली तितकीच त्यांच्या बदल्यांचीही। आतापर्यंतच्या 21 वर्षाच्या कारकिर्दीत तब्बल 25 वेळा त्यांची बदली झाली। सध्या तुकाराम मुंडे हे महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन अर्थात FDA चे आयुक्त आहेत। आता या विभागाचं नेमकं काम काय आहे तर अन्न भेसळ, बनावटी औषधं, बेकायदेशीर गुटखा तंबाखूचे पदार्थ, निकृष्ट औषधं आणि सार्वजनिक आरोग्याशी संबंधित गुन्ह्यांवर कारवाई करणं। पदभार स्वीकारताच त्यांनी राज्यभर धाड सत्र सुद्धा सुरू केलं। गुटखा, बनावटी पनीर, भेसळयुक्त दूध, निकृष्ट खाद्यपदार्थ, बनावटी औषधं अशा अनेक प्रकरणांवरती मोठ्या प्रमाणात कारवाई त्यांनी केली आहे। अनेक कारखान्यांवरती धाडी पाडल्या, गुन्हे दाखल झाले आणि अटकही करण्यात आली। त्यांचं मोहिमेचं ब्रीदवाक्य होतं सेफ फूड, सेफ ड्रग्ज, सेफ महाराष्ट्र। आणि याच दरम्यान त्यांच्याकडे परभणी जिल्ह्याची पालक सचिव पदाची अतिरिक्त जबाबदारी सुद्धा देण्यात आली होती। आता अनेकांना प्रश्न पडतो की पालक सचिव म्हणजे नेमकं काय? तर एखाद्या जिल्ह्यासाठी राज्य सरकार एका वरिष्ठ IAS अधिकाऱ्याची पालक सचिव म्हणून नियुक्ती करतं। आता या अधिकाऱ्याचं काम म्हणजे त्या जिल्ह्यातले संपूर्ण विकासनाम्यांचा आढावा घेणं, विविध विभागांमधलं समन्वय ठेवणं, शासनाच्या योजनांची अंमलबजावणी होते का हे पाहणं, जिल्हा प्रशासनासोबत बैठकी घेणं आणि अडचणींच्या वेळेला थेट सरकारपर्यंत त्या सगळ्या अडचणी पोहोचवणं। म्हणजे जिल्ह्याच्या विकासावरती लक्ष ठेवणारा राज्य सरकारचा प्रमुख प्रशासकीय समन्वय म्हणजे पालक सचिव। मात्र ही जबाबदारी मिळाल्यानंतर अवघ्या 4 महिन्यातच तुकाराम मुंडे यांना परभणी पालक सचिव पदावरनं हटवण्यात आलं। त्यांच्या जागी आता ग्रामविकास आणि पंचायत राज्य विभागाचे सचिव डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांची नियुक्ती करण्यात आली। महत्वाची गोष्ट म्हणजे मुंडे यांच्याकडून FDA आयुक्त पद काढून घेतलेलं नाही, ते त्या पदावरती अजूनही कायम आहेत। म्हणजे हा बदल फक्त पालक सचिव पदाबद्दलचा आहे। आणखीन एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी, पालक सचिव म्हणून काम करताना त्यांनी FDA आयुक्त म्हणून अंमल पदार्थ, बेकायदेशीर गुटखा, बनावटी औषधं, अन्न भेसळ या विरोधात राज्यभर आक्रमक मोहीम सुरू केली। त्यामुळे त्यांची ही बदलीची चर्चा आता विशेष ठरली आहे। आणि याच वेळेला दुसरीकडे काल विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात अंमल पदार्थांविरोधात कारवाई आणखीन प्रभावी करण्यासाठी पोलिसांमध्ये स्वतंत्र अँटी नार्कोटिक्स दल स्थापन करण्याची घोषणा केली। त्यांनी असंही सांगितलं की अंमल पदार्थांच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या पोलिसांवरती कठोरातली कठोर कारवाई केली जाईल। सरकारच्या आकडेवारीनुसार यावर्षी पहिल्या 4 महिन्यातच शेकडो कोटी रुपयांचे अंमल पदार्थ जप्त करण्यात आले आणि हजारो गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले। म्हणजे काय तर एका बाजूला अंमल पदार्थ, गुटखा आणि अन्न भेसळी विरोधात आक्रमक कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना पालक सचिव पदावरनं काढण्यात आलंय, तर दुसऱ्या बाजूला सरकार अंमल पदार्थांविरोधात स्वतंत्र पोलीस दल उभारण्याची घोषणा करत आहे। या दोन्ही घडामोडींचा एकमेकांशी काही संबंध आहे का की हा फक्त एक प्रशासकीय बदल आहे? यावर आता चर्चा सुरू झाली आहे। तुम्हाला काय वाटतं? तुकाराम मुंडेंना पालक सचिव पदावरून हटवणं हा केवळ नियमित प्रशासकीय निर्णय आहे का की यामागे आणखीन काही कारण असू शकतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।